आज आपण कुरकुरीत साबुदाणा वडा कसा बनवायचा ते बघणार आहोत। एकदम सोपी पद्धत आहे। अचूक प्रमाण आणि योग्य टिप्स जर वापरल्या ना तर वडे तेलकटही होत नाहीत आणि तेलामध्ये फुटत सुद्धा नाहीत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर लाईक नक्की करा। आता वडे बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे। इथे मी 1 कप साबुदाणा घेतलाय। आता साबुदाणा काय करायचा आहे, 2 ते 3 वेळेला धुवून घ्यायचा। त्यातलं जे एक्स्ट्राचं स्टार्च असतं ना ते निघून जातं। त्यामुळे 2-3दा असा धुवून घेतला की त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं। आता पाणी किती घालायचं बघा, साधारण 1 कप जर साबुदाणा असेल तर 1 कप पाणी आपल्याला पुरेसं होतं। किंवा मग अंदाजे जर घेणार असाल तर असा साबुदाणा पूर्ण बुडेल तेवढं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे। आता हा साबुदाणा आपल्याला कमीत कमी 4 ते 5 तास किंवा मग रात्रभर असाच झाकून ठेवायचा आहे। त्याला व्यवस्थित भिजवून घ्यायचं। 4-5 तासामध्ये सुद्धा व्यवस्थित भिजतो। आता हा साबुदाणा बघा एकदम व्यवस्थित भिजलेला आहे। म्हणजे साबुदाणा एकदम असं चिकटही व्हायला नको आणि कच्चाही राहायला नको, एकदम मस्त झालेला आहे, छान असा मोकळा मोकळा झालेला आहे। आता आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात। परातीत किंवा मोठं भांडं कुठलंही घेऊ शकता। साबुदाण्याला आधी असं मोकळं करून घ्यायचं आपल्याला। साबुदाण्यामध्ये पाण्याचं प्रमाण जर व्यवस्थित घेतलं तर बघा साबुदाणा एकदम छान फुलतो। आता यामध्ये आपल्याला सगळं बाकीचं साहित्य घालायचं। जे तुम्ही उपवासाला पदार्थ खाता ते तुम्ही यामध्ये घालू शकता। आता यामध्ये मी मीठ घालते। यासोबतच इथे मी बारीक चिरलेली हिरवी मिरची घेतली, थोडी जिरेपूड घालते, थोडी लाल मिरची पावडर घेतलेली आहे मी। जर तुम्ही उपवासाला खात असाल तर लाल मिरची पावडर घालू शकता किंवा फक्त हिरवी मिरची घातली तरीही चालतं, पण याने रंग छान येतो वड्यांना। यासोबतच आपल्याला यामध्ये भाजलेले शेंगदाण्याचं कूट करून घेतलेले ते घालायचं। फार बारीक कूट नको आहे आपल्याला, थोडंसं जाडसर ठेवायचं आहे। तर साधारण 1 कप जर साबुदाणा असेल तर पाव कपपेक्षा थोडंसं जास्त घेतलं किंवा 1/3 कप घेतलं तरीही चालतं। पण बघा कूट असं थोडंसं जाडसरच असायला हवं। आता हे मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये आपल्याला उकडून घेतलेलं बटाटे घालायचे। इथे बघा 3 मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेत चांगले। आता त्याला पण हाताने असं चांगलं मॅश करून घेऊयात। आता याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं। बटाटे एकदम मॅश व्हायला हवं, पण साबुदाणा खूप त्याला मॅश करायचं नाही आपल्याला, साबुदाणा अख्खाच राहायला हवा। बटाटा व्यवस्थित मॅश केल्यामुळे त्याला बाइंडिंग छान येतं, त्यामुळे साबुदाणा खूप बारीक किंवा त्याला मॅश करायची गरज पडत नाही। बघा अशा पद्धतीने आता हे मी व्यवस्थित मिक्स करून घेते। बघा आता हे व्यवस्थित मिक्स करून झाले आणि याला बाइंडिंग पण एकदम छान येते। बटाट्याचे प्रमाण पण आपण जर व्यवस्थित घेतलं ना तर वडे छान होतात, त्याला बाइंडिंग मस्त येतं। बघा असं छान बाइंडिंग यायला लागले। आता एकदा मी हात धुवून घेते आणि मग आपण याचे वडे बनवून घेऊयात। बघा आता काय करायचं आपल्याला, हातनं थोडंसं पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा, वड्याचं मिश्रण घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला हे वडे बनवून घ्यायचे। पाण्यामध्ये बुडवल्यामुळे काय होतं, हे मिश्रण हाताला चिकटत नाही। वडे बनवताना एकदम हलक्या हाताने न बनवता त्याला व्यवस्थित प्रेस करायचं। बघा या साईजचे वडे आता मी सगळे बनवून घेणार आहे। आता आपण जे प्रमाण घेतले ना त्यामध्ये भरपूर वडे होतात। 1 कप साबुदाणा जर तुम्ही घेतला तर ते किती वडे होतात ते मी तुम्हाला शेवटी सांगते। आता बघा अशा पद्धतीने एकदम मस्त मध्यम आकाराचेच वडे तयार करायचे, खूप मोठेही करायचे नाहीत। बघा आता इथे काही वडे मी तयार करून घेतलेत। आणखी वड्याचं पीठ शिल्लक आहे, ते नंतर बनवणार आहे। आता हे बाजूला ठेवते आणि यासोबत खाण्यासाठी गोड दही तयार करते। आता यासोबत तुम्ही चटणीही बनवू शकता, पण गोड दही पण खूप छान लागतं। आता इथे मी दही घेतले, त्यामध्ये आपण चिमूटभर मीठ घालूयात, थोडी भाजलेली जिऱ्याची पूड घालूयात आणि साखर घालूयात। आता याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं। आता जर तुम्हाला चटणी बनवायची असेल ना तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी चटणीची रेसिपी शेअर केलेली आहे। दही एकदम छान फेटून घ्यायचं, मस्त क्रीमी होतं, मग चवीला जास्त छान लागतं। जर तुम्हाला हे थोडंसं पातळ हवं असेल तर थोडंसं पाणी घालू शकता। बघा आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि इथे एकदम मस्त झटपट असं आपलं गोड दही तयार झालेलं आहे। पण आता सगळ्यात आधी काय करायचं, हे जे वडे आपण तयार करून घेतलेले आहेत ते तळण्याच्या पूर्वी
त्याला असं प्रेस करून घ्यायचं, त्यामुळे ते इंटॅक्ट राहतात आणि आपले वडे छान होतात. तर ही स्टेप जरूर करा. आता इथे मी तेल गरम करायला ठेवले. आता दुसरं म्हणजे ना, तेल व्यवस्थित गरम करायचं. जेव्हा तुम्ही तेल कमी गरम कराल, त्यामध्ये वडे सोडाल, तर वडे तेलकट होणारच आणि दुसरं म्हणजे ते फुटतातसुद्धा. तेल जर कडकडीत गरम असेल, तर वडे फुटतही नाहीत आणि तेलकटसुद्धा होत नाहीत. आता तेल त्यासाठी आपण आधी व्यवस्थित गरम होऊ देऊयात. बघा आता तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. आधी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक वडा आपल्याला असा प्रेस करायचा थोडंसं त्याला आणि मग तेलामध्ये सोडायचं आहे. बघा एका वेळेला असे 4-5 वडे तुम्ही तेलात सोडू शकता. वडा तेलात सोडल्यानंतर लगेचच त्याला हलवायचं नाही. सुरुवातीला फ्लेम मोठी ठेवायची आहे गॅसची आणि अर्ध्या मिनटानंतर किंवा एखाद्या मिनटानंतर आपल्याला याला हलवायचे आणि नंतर फ्लेम थोडी मीडियम करायची. यामुळे वडे खूप छान होतात. एकतर तेल व्यवस्थित गरम असेल तर वडा फुटत नाही, तेलकटही होत नाही. आता एखाद्या मिनटानंतर मी फ्लेम थोडी कमी केली आहे, मीडियम फ्लेम ठेवते आणि आता मीडियम फ्लेमवरती हे वडे आपल्याला मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे. तर खूप छोटी आणि साधी टिप आहे ॲक्च्युली. हे जर आपण फॉलो केली ना तर वडे अजिबात फुटणार नाहीत, तेलकट होणार नाहीत. त्यामुळे ही टिप नक्की लक्षात ठेवा. बघा आता वडे मस्त तळले गेलेले आहेत. असा छान त्याला रंग आला की काढून घ्यायचे आहेत आपल्याला. तर हे वडे बघून तुमच्या लक्षात येत असेल की वडे एकदम मस्त कुरकुरीत झालेत आणि विशेष म्हणजे ना, एकही वडा आपला फुटलेला नाही आणि तेलकटसुद्धा झालेले नाहीत. रंगही खूप छान आलेला आहे. बघा आता याच पद्धतीने सगळे वडे मी तळून घेणार आहे. फक्त प्रत्येक वेळेला आपल्याला या वड्याला असं प्रेस करून घ्यायचं आहे आणि मगच तेलात सोडायचे. आता सुरुवातीला फ्लेम मोठी करायची. आता मिनिटभर याला न हलवता असंच आपल्याला तळू द्यायचं. आता बऱ्याचदा काय होतं ना, वडे आपण तेलामध्ये सोडले आणि लगेच जर त्याला हलवलं तर वडे फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे थोडंसं याला मिनिटभर ठेवायचे, नंतर असं हलवायचं आहे. आता फ्लेम एखाद्या मिनटानंतर पुन्हा मीडियम करायची, म्हणजे वडे छान आतपर्यंत तळले जातात. आता बघा हे वडे एकदम मस्त तळले गेलेले आहेत. काढून घेऊयात. बघा वडे एकदम छान झालेले आहेत, कुरकुरीत आहेत आणि अजिबात तेलकटही होत नाहीत. तर तुम्ही सुद्धा नक्की करून पहा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा नक्की शेअर करा.